जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जी D-BA-2 असते त्यामध्ये रिमेडियल एक्झाम नावाची एक एक्झाम बघा. जर तुम्ही D-BA-2 मध्ये जात असाल किंवा गेलेले असाल तर तिथे तुम्ही रिमेडियल एक्झाम हे नाव ऐकलेलं असेल तर ते काय आहे नक्की त्याविषयी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये ही एक्झाम का द्यावी लागते, केव्हा असते ही एक्झाम किंवा कशी होत असते किंवा पासिंग कितीला आहे या एक्झाम मध्ये, तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा रिमेडियल एक्झाम काय आहे, तर बघा ही बॅकलॉग क्लिअरिंग एक्झाम आहे. बघा रिमेडियल एक्झाम ही केव्हा द्यावी लागते म्हणजे का द्यावी लागते, जर समजा तुम्ही एखाद्या विषयात फेल झाला तर त्यानंतर तुम्ही तो विषय रिमेडियल एक्झाम मध्ये काढू शकता. ही एक्झाम असते त्यासाठी बॅकलॉग क्लिअरिंग एक्झाम आहे असं आपण शॉर्ट मध्ये समजू शकतो. त्यानंतर बघा ही एक्झाम का द्यावी लागते, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला एखादा बॅकलॉग आला तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. यामध्ये तुम्ही जे आहेत ही एक्झाम जो पेपर असतो बॅकलॉगचा तो क्लिअर करू शकता. आणि बघा केव्हा द्यावी लागते, बघा जेव्हा पण तुमचा जो रेग्युलर सेमचा रिझल्ट असतो तो लागल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर बघितलं की एक्झाम कशी होत असते, तर बघा ही एक MCQ टाईप ऑनलाईन एक्झाम असते. म्हणजे तुम्हाला ही ऑनलाईन तुमच्या कॉलेजमध्येच MCQ टाईप द्यावी लागते. ऑनलाईन असते तुमच्या कॉलेजमध्ये जे बी कम्प्युटर लॅब असते त्यावरती तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर बघा जसं की मी सांगितलं तुमच्या कॉलेजमध्ये होत असते. त्यानंतर 50 मार्कची ही एक्झाम असते. म्हणजे 50 मार्क असते टोटल आणि यापैकी तुम्हाला 20 मार्क घेणं गरजेचं असतं. आणि ते कसे घ्यावे लागते ते तुम्हाला पुढे सांगतो मी. बघा पासिंगसाठी किती मार्क, जसं मी सांगितलं 50 पैकी तुम्हाला 20 मार्क हे पासिंगसाठी गरजेचे असतं. बघा 20 पैकी जर तुम्हाला 19 पडले, समजा 50 पैकी जर समजा तुम्हाला 19 मार्क पडले तर तुम्हाला इथे डायरेक्ट फेल केलं जातं. इथे कोणताही ग्रेस मार्क तुम्हाला मिळत नाही, हे पण लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला 50 पैकी 20 किंवा त्याच्या वरतीच घेणं गरजेचं असतं. आणि अजून एक गोष्ट खूप महत्वाची की जर समजा इथे 50 पैकी 50 मार्क जर तुम्ही घेतले तरी तुम्हाला हाच पॉइंट म्हणजे ग्रेड मिळेल आणि हाच पॉइंटर मिळेल. म्हणजे 50 पैकी 20 घेतले तरी डबल ई ग्रेड आणि 50 पैकी 50 जरी घेतले तरी डबल ई ग्रेड. यानं जो पॉइंटर असतो CGPA चा तो खूप खाली येतो. म्हणजे जर तुम्हाला जर चांगली प्लेसमेंट घ्यायची असेल तर जास्ती तर जे आहे ते तुम्ही रेग्युलर सेमिस्टर मध्येच विषय काढा, रिमेडियल मध्ये काढू नका. कारण यानं जो पॉइंटर असतो तो खूप खाली येतो आणि पॉइंटर हा प्लेसमेंटच्या हिशोबाने खूप महत्वाचा असतो.